मोठा आहे परमात्मा. तुका म्हणे व्यापक नभा होई अणूचाही गाभा. आकाशासारखा विशाल आहे, गगनाचे प्रावर्ण वर्णन केलं ज्ञानोबरायांनी त्याचं. आणि अणूसारखा सूक्ष्म आहे. मुंगी होऊन मुंगीच्या देहात राहील, हत्ती होऊन हत्तीच्या देहात राहील. तुम्ही त्याला जशा रूपात बघाल तशा रूपात तो तुम्हाला दिसेल. विठ्ठल जळी स्थळी भरला, रिता ठाव नाही उरला. अजिम्या दृष्टीने पाहिला. कुठली दृष्टी? चर्मचक्षुंनी तो मूर्तीमध्ये दिसणारच आहे. पण ज्ञानोबरायांनी त्याला अंतचक्षुंनी पाहिलं, अंतरंगात पाहिलं. आणि मग तो दिसला त्यांना. कसा दिसला हो? जो भल्या भल्यांना दिसत नाही, जो मोठमोठ्या विद्वानांना, जो तपस्वींना दिसत नाही, तो ज्ञानोबराय म्हणतात मला दिसला योगी या दुर्लभ. तो म्या देखिला साजणी, तो म्या देखिला साजणी. काय झाला परिणाम? फिटला संदेह निमाले दुजे पण. द्वैत संपलं आणि अद्वैताचा साक्षात्कार आम्ही घेतला. मी आणि देव दोन राहिलो नाही. फिटला संदेह निमाले दुजे पण. देखिला देखिला माये देवांचा देव. मी त्याला पाहिलं. तो हारे श्री हरी पाहिला डोळे भरी. ज्ञानोबराय सांगतात आता देव ज्ञानोबरायांना दिसला, तुकोबरायांना दिसला, सगळ्या संतांना दिसला. सद्गुरु गजानन महाराजांनी परब्रह्म तत्वाचं दर्शन घेतलं. स्वतः ब्रह्म तदाकार झाले. मला सांगा आपल्याला का दिसत नाही? आपल्याला दिसतो का हो? आपल्याला नाही दिसत. कारण आपली बघण्याची इच्छा नाही, आपण कधी तसा प्रयत्नही करत नाही. म्हणून देव आपल्यापासून लांब राहतो. आणि नको तो प्रपंच मात्र आपल्या जवळ राहतो. प्रपंचासाठी दिवस रात्र धडपड करतो. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अखंड धडपड आहे. पण त्या प्रपंचामध्ये देव सोडून सगळं आहे. आमच्या देव सोडून सगळं आहे. तो देव कुठे मिळेल हो? देव मूर्तीत नामावे. तो नाही असं नाही सांगितलं, तो मावत नाही तिथं म्हणालेत. तीर्थक्षेत्रात ना ठावे देव आपणात आहे. शिर झुकवोनी पाहे तुझ्या माझ्या जड देही. देव भरोनी यारा हे देव देभार्यात नाही. देव नाही देवाला देव देभार्यात नाही. देव नाही देवाला देव सोडून नेईन. देव सोडून नेईन. अशी कोणाची पुण्याई. देव देवार्यात नाही. देव नाही देवाला देव देवार्यात नाही. देव नाही देवाला. बघा कुठे आहे परमात्मा? आतमध्ये बघूया. ज्ञानोबरायांनी त्याला आत शोधलाय आणि म्हणून तो दिसला. कसा दिसला हो? अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी. अनेक रूपात दिसला. आमचं असं आहे की आम्हाला माणसातला माणूस दिसेना, दगडातला देव कधी दिसायचा. आणि तो अनेक रूपांमध्ये आम्ही कधी बघायचो. म्हणून आपली संस्कृती आहे राम राम म्हणायची, नाही का? हाय हॅलोची संस्कृतीच नाही आपली. आम्ही लोकांचं खरकट पटकन खातो, लगेच उचलतो आम्ही. आणि लगेच आईची मम्मी होते, रामरामच्या ऐवजी हाय हॅलोची संस्कृती निर्माण होते. मी हात जोडून सांगते आपण राम राम म्हणूया, कृष्ण हरी म्हणूया, राधे राधे म्हणूया, कृष्ण कृष्ण म्हणूया. का? तुझ्या अंतरंगात असलेलं रामतत्व, तुझ्या हृदयात असलेला विठ्ठल तोच माझ्या हृदयात आहे. आमच्या मुखातनं जर असा शब्द आला तर समोरच्याच्या हृदयातला विठ्ठल डोलेल की नाही सांगा मला. पण आमचे शब्द असे असतात की एखाद्याच्या हृदयाला जखमा करतात. शब्द संभल के बोलिए, शब्द के हात ना पाव. एक शब्द है औषधी, तो दुसरा शब्द है घाव म्हटलंय.
आम्ही आमचे असे शब्द वापरतो की अनेकांच्या हृदयाला आम्ही दुखावतो शब्दांनी, आणि शब्दांची जखम महाभयानक असते शस्त्रापेक्षा. म्हणून का कीर्तन श्रवण करायचं कलियुगामध्ये? का एकमेव अशी भक्ती सांगितली की जी आम्हाला भगवंताजवळ लवकर घेऊन जाते. लवकर येथे मोक्ष असे आयता श्रवणाची माझी ज्ञानोबराई सांगतात. आयता मोक्ष आम्हाला इथं आणून दिलाय. अजून काय हवं? किती सोपं केलं संतांनी. आणि आम्ही काय करतो? सोपं असलेलं अवघड करतो. आम्हाला असं वाटतं अध्यात्म म्हणजे खूप काहीतरी अवघड आहे. असं एकदम गंभीर बसायचं, हसायचं नाही, कुणाशी बोलायचं नाही, चेहरा एकदम असा मख्ख. कपड्याला इस्त्री करतात इथपर्यंत ठीक आहे. माणसं काही काही बरं का, तुमचं नाही सांगत. तुम्ही सगळे छान बसलाय, निदान आता तरी छान फ्रेश चेहरे ठेवले मी बोलल्यावर तरी. कपड्याला इस्त्री करतात इथपर्यंत ठीक आहे, पण माणसं चेहऱ्याला सुद्धा इस्त्री करून बसतात. तसं नाही ना. कीर्तनात मस्त फ्रेश बसायचं, फ्रेश. नाहीतर रोजच्या संसाराने काय दिले मावशी सांगा आम्हाला, सगळा महिला वर्ग. मी तुम्हाला विचारते हा प्रश्न. किती रांधा वाडा उष्टी काढा, सगळं करा, कुणी केलं म्हणतं का हो? बघा लगेच माना हल्ल्या. काय सांगू तुम्हाला आमचं दुःख. कितीही करा, कुणीच केलं म्हणत नाही, कुणीच केलं म्हणत नाही. पण माझे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणतात माझ्या रामासाठी थोडंसं करा, माझा राम लक्षात ठेवतो. प्रपंच नाही लक्षात ठेवणार, संसार नाही लक्षात ठेवणार, पण भगवंत लक्षात ठेवतो. काय दिलं होतं शबरी मातेनी रामरायांना? उष्टी बोरं दिली होती, पण प्रभूंनी तो मेवा गोड मानून खाल्ला. कारण त्याच्या मागचा भाव इतका विलक्षण होता आणि इतका पराकोटीचा भाव होता, उच्च होता, की तो प्रभूंनी गोड मानून ती उष्टी बोरं सुद्धा सेवन केली आणि तिला सायुज्य मुक्तीला प्राप्त केलं, प्रदान केली सायुज्य मुक्ती. साक्षात अद्वैताचा साक्षात्कार झाला शबरी मातेला. का हो? कारण कर्म, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य या 4 फाळ लावलेल्या नांगरांनी आपल्या अंतःकरणाची जमीन अशी सुपीक करून टाकली होती मातेनी. रामायणातलं किती सुंदर पात्र आहे, किती सुंदर जीवन आहेत बघा ना. आपण ती सगळी जीवन बाजूला ठेवतात आणि आमची तरुण पिढी मग नको त्यांना आदर्श करते. परिणामी विषयांचं चिंतन करता 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 ही बुद्धी इतकी सर्वनाशाला कारण ठरते किंवा सर्वनाशापर्यंत पोहोचते. ध्यायते विषयं पुंसा संगस्तेषु उपजायते, संगात संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति विठ्ठल. विषयांचं चिंतन करणारं मन ते किती सर्वनाशापर्यंत ती बुद्धी पोहोचते बघा बरं. कामामुळे क्रोध, क्रोधामुळे सम्मोह, सम्मोहामुळे स्मृतीचा विभ्रम आणि मग शेवटी बुद्धिनाशापर्यंत. पण ही बुद्धी काय तिचं वैभव आहे? ज्ञानोबरायांना विचारा. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशवराजे सकळ सिद्धी, एका केशवराजे सकळ सिद्धी. ही बुद्धी आम्हाला त्या भगवंतापर्यंत घेऊन जाते. पण केव्हा? जेव्हा ती शरण जाते एखाद्या ठिकाणी. सद्गुरूंच्या चरणावर शरण गेलं पाहिजे. सगळा अहंकार बाजूला ठेवून जर आम्ही तिथे शरण गेलो ना, तर ते सद्गुरू आम्हाला परतत्वाचा स्पर्श दिल्याशिवाय राहत नाहीत. म्हणून असा स्वरूप असलेला भगवंत, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, त्याला जर पाहायचं असेल तर अंतःकरणामध्ये काय करावं लागेल? तुकोबरायन म्हणतात की देवाला मोजता येत नाही. देवाला मोजायचं झालं तर अन्य कुठल्याही परिमाणाची तिथे काहीच आवश्यकता लागत नाही किंवा त्याची गरजही भासत नाही. तिथे काहीच कशाचा उपयोग होत नाही. देवाला मोजण्याकरता एकच परिमाण किंवा एकच साधन, एकच माप आहे. तुकोबराय या अभंगात सांगतात, म्हणून या माप भक्ती केले. भक्तीच्या मापाने देवा आम्ही तुला मोजलं. सोनं मोजतो की नाही आपण? सोनं
खूप महाग आहे नाही का? आता नाही आपण तिकडे जात लवकर, वाढलं नाही का खूप. महिला वर्गाचं बारीक लक्ष असतं बरं का. पण धातूनाम अस्मी कांचनम असं म्हटलंय विभूती योगामध्ये. भगवंत सुवर्णाच्या ठिकाणी भगवंत आहेत, ती त्याची विभूती आहे. वाईट मार्गाने मिळवलेलं सोनं, कलीला 4 जागा दिल्या भागवतकरांमध्ये. भागवतकरांनी स्पष्ट केलंय, कलीला राहण्याकरता 4 जागा दिल्या होत्या परीक्षित राजांनी. त्यातली 1 जागा सुवर्ण आहे. वाईट पद्धतीने मिळवलेलं सोनं असतं तिथे तिथे कली आहे. आणि योग्य मार्गाने मिळवलेलं धन किंवा ते सोनं तिथे भगवंत आहे. धातूनाम अस्मी कांचनम मासानाम मार्गशीर्षोस्मी अशा त्याच्या विभूती आहेत ना. पांडवानाम धनंजय. त्यामुळे ते सोनं जेव्हा आम्ही मोजतो तेव्हा मला सांगा, बघितलंय ना कधी सोनाराकडे किंवा सोन्याच्या दुकानामध्ये आपण सोनं मोजताना कधी पाहिलंय का? काय प्रक्रिया असते, कशामध्ये मोजतात, काय परिमाण आहे? तुम्ही जागे आहेत ना सगळे? सोनं मोजण्याकरता काय परिमाण आहे, कशामध्ये मोजलं जातं, ते काय मशीन आहे समोर? छोटा तराजू असतो, नाहीतर मग आता तर इलेक्ट्रिक मशीन्स आहेत सगळ्या, त्याच्यामध्ये ते सोनं मोजलं जातं, मापलं जातं. आणि ती मशीन किंवा तो तराजू हवाबंद एका काचेच्या पेटीत असतो बघा. का मोजायचंय? काय? सोनं. म्हणून अत्यंत सुरक्षिततेमध्ये आणि अत्यंत जबाबदारीने ते त्याचं मोजमाप होतं. सोनं मोजत असताना हवाबंद काचेच्या पेटीमध्ये तो तराजू किंवा ती मशीन असते आणि त्याच्यामध्ये ते सोनं मोजलं जातं, ग्रॅम मध्ये, तोळा वगैरे वगैरे परिमाण. धुळीचा एक कण बसला तरी वजनात फरक पडू शकतो, म्हणून एवढी सगळी तजबीज, कारण मोजायचे सोनं. आता मला सांगा, हा नियम कोळशाच्या तराजूला आहे का? जिथं सगळं काळच करायचं असतं, नाही ना. मग भगवंत माझा कसा आहे? तुकोबराय म्हणतात, सोन्यापेक्षा श्रेष्ठ असलेला परमात्मा. सोनं ही त्याची विभूती आहे, पण भगवंताचं स्वरूप सांगावं तर त्याला मोजण्याकरता कुठल्याही प्रकारचं माप नाही. त्याला मोजण्याकरता आम्ही आमची भक्ती हेच माप वापरलं. विठ्ठल विठ्ठल अंतःकरणातली भक्ती आली की तिथे श्रद्धा आली, तिथे विश्वास आला, तिथे दृढता आली. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. दृढ माझे मन येथे राखावे बांधून, आले भागा ते करीतो तुझे नाम उच्चारितो. मन दृढपणे भगवंताच्या पायाशी, त्याच्या नामाशी, त्याच्या स्वरूपाशी बांधलं गेलं पाहिजे, तेव्हा तो कळेल, तेव्हा त्याची ओळख होईल. भक्तीच्या मापाने त्याला मोजता आलं पाहिजे. पण दुर्दैव आमचं असं आहे की आमची शंकामध्ये येते. दिवसभर आम्ही उपास करतो आणि संध्याकाळी वाटतं देव आहे की नाही काय माहिती, केलेला उपास वाया जायचा. शंका घेतो आम्ही, प्रचंड संशयी माणसं आहे आम्ही. आणि भगवद्गीता सांगते, संशयी आत्मा विनश्यती. संशयी माणूस स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लागू देत नाही. मग किती विश्वास पाहिजे आमच्या संतांवर, आमच्या संतांच्या वचनांवर. वारीला जाणारे गृहस्थ होते, 60-70 पेक्षा पुढे वय होतं त्यांचं, आणि पंढरपूरची वारी चालत पायी वारी करतायत. भगवंतांच्या दर्शनासाठी आसुसलेलं मन शेकडो मैलोन मैल पायपीट करतायत. पिढ्यांची परंपरा आहे घरामध्ये. आणि वारी करत असताना त्या वारीमध्ये अनेक प्रकारचे लोक असतात बघा, हौशे गौशे नवशे सगळे असतात, अध्यात्माच्या प्रांतात काही सगळीकडे. आणि त्या गर्दीमध्ये अलीकडे आता सोशल मीडियाचा जमाना आहे, म्हणजे आमचं लोकांच्या हृदयापेक्षा कॅमेऱ्याकडे जास्त लक्ष आहे. खरं आहे की नाही सांगा? सेल्फी लोकांनी आपल्याला चांगलं म्हणू न म्हणू, आपण आपल्याला चांगलं म्हणायचं. सेल्फीचं युग आहे. परवा मी एक वाक्य वाचलं, लोक आता आरसा वापरत नाही म्हणाले, कॅमेऱ्याचा फिल्टर वापरतात. खरं आहे की नाही? आमच्या तरुण भावंडांनी सांगावं, खरं आहे की नाही? आम्हाला त्याच्याशिवाय जमत नाही. इकडे कॅमेऱ्याचा फिल्टर का? तर त्याचं कारण आहे, आरसा खरं बोलतो म्हणले. विठ्ठल आरसा काय करतो? आपल्याला खरं वास्तविकता दाखवतो ना आपली. फिल्टरने आपल्या वास्तविकता झाकता येते थोडी, है की नाही? उम्र भर गालिब यही भूल करता रहा, एक शायर म्हणतो, उम्र भर गालिब यही भूल करता रहा, धूल चेहरे पर थी और आईना साफ करता रहा. आयुष्यभर आम्ही आरशे पुसत बसलो नुसते, पण कधीतरी आमच्या चेहऱ्याकडं, आणि त्याही पेक्षा भारतीय संस्कृतीने अंतरंगाचं सौंदर्य फार महत्वाचं मानलंय. आम्ही बाह्य सौंदर्याला फार महत्व देतो आणि जग त्यालाच भुलतं.
नाही का? म्हणून अंतरंग किती स्वच्छ असावं. मी एक वाक्य सांगून जाईन आपल्याला. आपण किती मोठे होऊया, पण अंतरंगातलं बालपण आणि मनाचं देवपण कधीच संपता कामा नये, कधीच नाही. देवाकडे तोंड करून आपण काय मागतो यापेक्षा देवाकडे पाठ केल्यानंतर आपण कसे वागतो याच्यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असतात. विठ्ठल विठ्ठल. मग अंतरंग स्वच्छ कसं होईल? मनामध्ये शंका येऊन होईल? नको, त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि पाहिजे तिथं पूर्णपणे दृढ विश्वास ठेवायला आमचं मन कचरतं. त्या वारीमध्ये त्या आजोबांना एक इंटरव्ह्यू, मुलाखत घ्यायला एक मुलगा आला, एक तरुण पत्रकार. हातामध्ये त्याच्या मोबाईल होता आणि त्यांची मुलाखत घ्यायला सुरुवात केली त्यांनी. त्या मुलांनी, तरुण कार्यकर्ता, त्यांनी विचारलं त्या आजोबांना, बाबा किती वर्षापासून वारी करता तुम्ही? शेगावची सुद्धा किती सुंदर दिंडी असते आषाढीला पांडुरंग परमात्म्याला भेटायला. किती वर्षापासून तुम्ही वारी करताय? त्या आजोबांनी उत्तर दिलं, बाबा मला नाही आठवत रे, मला नेमकं नाही सांगता येणार लेकरा. तरी पण सांगा ना, तुम्ही कधीपासून वारी करताय, काही आठवून सांगा. ते जे आजोबा होते ना, त्यांनी त्यांच्या खांद्यावर त्यांच्या नातवाला घेतलं होतं आणि त्यांनी उत्तर दिलं, पोरा म्हणले मला आठवत नाही नेमकं मी कधीपासून वारी करतोय, पण मी एवढं सांगू शकतो, माझा नातू जसा माझ्या खांद्यावर बसलाय तसा मी माझ्या आज्याच्या खांद्यावर बसून यायचो, तेव्हापासून मी वारी करतोय. पिढ्यांची परंपरा घरामध्ये वारीची. त्या कार्यकर्त्यांनी, त्या मुलांनी दुसरा प्रश्न विचारला. त्यांनी सांगितलं, बाबा एवढे वर्ष वारी करता पांडुरंग भेटला का? देव दिसला? बाबा म्हणले नाही दिसला. आजोबा म्हणले नाही दिसला. एवढे वर्ष वारी करता तरी सुद्धा तुम्हाला पांडुरंग दिसला नाही, तुम्ही कशासाठी वारी करताय? बसा आता घरी, ठाईचं बैसोनी करा एकचित्त, तुमच्या संतांनी सांगितलंय. मग नका आता, शांत आराम करा म्हणाले. तरी पण करणार वारी? हो, तरी पण करणार वारी. देव दिसलाय? नाही दिसलाय. सगळे प्रश्न तो विचारत होता. त्या आजोबांनी ऐकून घेतलं आणि म्हणाले, बाळा तू मला भरपूर प्रश्न विचारले, आता मी तुला एक प्रश्न विचारू का? तो म्हणाला, हा विचारा. ते आजोबा म्हणाले की तुम्ही कुत्रा पाळता का रे मुलांनो? तुम्ही कुत्रा पाळता का घरी? तो म्हणाला, हो, आम्ही शहरी माणसं, आमचा कुत्रा आमच्या घरात असतो. म्हणजे अगदी बेडरूम मध्ये, किचन मध्ये, सगळीकडे फ्लॅटमध्ये तो वावरत असतो. एक वेळ आमच्या घरामध्ये आमच्या आई वडिलांना राहायला जागा नाही, पण आमचा कुत्रा आम्ही तितक्याच सुंदरपणे सांभाळतो. आई वडील वृद्धाश्रमात. ते आजोबा म्हणले, खरंय, पण आम्ही मंडळी, गावातली मंडळी, आम्ही खेड्याकडची मंडळी, आम्ही सुद्धा कुत्रा पाळतो, पण आमचा कुत्रा घरात नाही, आमचा घराच्या मागच्या अंगणात, पुढच्या अंगणात, वाड्या वस्त्याची राखण करतो, स्वामीनिष्ठ असतो. सुगीच्या दिवसामध्ये ज्यावेळी धान्य येतं भरपूर, त्यावेळी त्या धान्याचं रक्षण करतो आमचा कुत्रा. आणि रात्रीच्या वेळी जर एखादा चोर आमच्या वस्तीत मध्यरात्री शिरला तर आमचा तो कुत्रा आहे ना, इमानदार स्वामीनिष्ठ, तो भुंकतो म्हणाले. तो भुंकला की पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो, तो भुंकला की त्याच्या पलीकडच्या वस्तीतला कुत्रा भुंकतो, तो भुंकला की त्याच्या पलीकडच्या, असं करता करता त्याच वेळेला एक 15, 20, 25 कुत्री एका वेळी भुंकायला सुरुवात करतात. हे सगळं त्यांनी ऐकलं, आपणही ऐकताय. त्या आजोबांनी विचारलं, तुला अजूनही कळलं नाही? अरे चोराला कोणी बघितलंय? पहिल्या कुत्र्यांनी, बाकीच्या कुत्र्यांनी नाही पाहिलं. पण ज्यावेळी त्याचा भुंकण्याचा आवाज ऐकल्यानंतर बाकीच्या कुत्र्यांना कळतं की अरे काहीतरी अडचण आहे, आपलाच कोणीतरी बांधव भुंकतोय, आपल्याला भुंकलं पाहिजे, अडचण आहे. हे प्राण्यांना कळतं, माणसांना का नाही कळत? आम्ही नाही बघितला पांडुरंग, आम्हाला नाही दिसलं परब्रह्म, पण आमच्या ज्ञानोबांनी पाहिलाय, आमच्या तुकोबांनी पाहिलाय, आमच्या संतांनी त्याला पाहिलंय, आम्हाला तो दिसेल, हा आमचा विश्वास आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून म्हटलं, भक्ती अंतःकरणामध्ये असेल, संतांच्या पायावर जायची तयारी असेल तर संत आम्हाला परमेश्वर दाखवल्याशिवाय राहत नाही. परमेश्वर दिसतो, त्याला मोजता येतं का? मोजता येतं. त्याचं उत्तर तुकोबराय देतात. अभंगाच्या पहिल्या चरणात आपण ऐकलं, म्हणून या माप भक्ती केले. कारण इतर कुठल्याही साधनांनी देव मोजता येत नाही. अभंगाचं दुसरं चरण, तिची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. तुकोबरायांनी ठामपणे सांगितलं, देवाला मोजता येत नाही. मोजायचाच असेल तर एकच माप आहे, भक्तीची या मापे मोजितो अनंता. कारण भगवंत कसा आहे? अनंत आहे, इन्फिनिट असं त्याचं स्वरूप.
शास्त्रज्ञांनी सांगावं आकाशगंगा शोधा, आणि ती सापडलं की एक आकाशगंगा आहे. परत शोध केला, दुसरी दिसली, तिसरी दिसली, अशा अनंत आकाशगंगा दिसल्या. आणि असं ते ब्रह्मांड, त्या अनंत ब्रह्मांडाचा तो धनी आहे. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी, ज्याचं वर्णन करायचं झालं तर वेद मौन होतात. आणि त्याला प्राप्त करायचं असेल, त्या अनंताला जर मोजायचं असेल, अनंत कशाला म्हणतो आपण? जिथं सगळ्या सीमा संपतात, ज्याला कसलाच अंत नाही, असा तो अनंत. आता आपण त्याला मोजू नाही शकत, पण तुकोबराय म्हणतात त्याला भक्तीने मोजता येतं. विदुर काकांकडे काय होतं? पण ज्यावेळी हस्तिनापुरामध्ये भगवंतांनी प्रवेश केला, त्यावेळी दुर्योधनाने ठरवलं होतं की यांना जेवायला बोलवायचं, आपल्याकडे पंचपक्वान्नाचं भोजन खायला घालायचं आणि यांना आपल्या बाजूला वळतं करून घ्यायचं. ही पूर्वीपासूनची पद्धत. इतिहासाची पुनरावृत्ती होते. आदल्या रात्री मतं उगीच का बदलतात? चांगलं चुंगलं खायला घालू म्हणे, आपल्या बाजूला वळतं करून घेऊया. दुर्योधनाचा डाव होता खरं, पण भगवंत म्हणले अन्नात जायते बुद्धी. कुणाच्या घरचं अन्न खायचं त्याला नियम आहे. मी नाही खाणार म्हणाले, मी जाणार नाही दुर्योधनाकडे. पण त्या यात्रेमध्ये, त्या स्वागतामध्ये विदुर काकांना पाहिलं, चेहऱ्यावरचा भाव पाहिला आणि नजरेनी देवानी सांगितलं काका मी येतोय, तयारी करा. नजरेनी सांगितलं. उद्धव होते सोबत, उद्धवांना सांगितलं चलो विदुर घर जाये, उद्धव जी चलो विदुर घर जाये, दुर्योधन का मेवा त्यागे, विदुर की कनिया पाए, चलो विदुर घर जाये. गेले तिकडे. काय वाढलं विदुरांनी? हस्तिनापूरच्या साम्राज्याचा महामंत्री होते विदुर काका. सांगितलं जातं कण्या रांधून वाढल्या, कण्या वाढल्या. पण जेही काही वाढलं असेल ते अत्यंत भावानी होतं, प्रेमानी होतं. भगवंतांनी ते स्वीकारलं. मंडळी, आपण सांगा, आपल्याही दाराची कडी देवानी वाजवावी असं नाही वाटत का आपल्याला? म्हणून म्हटलं, मी एक वाक्य वापरलं होतं, देव सोडून आपल्याकडे सगळं आहे, पण देव नाही. कारण का माहितीये? आपण म्हणतो घर माझं, दार माझं, प्रपंच माझा, मुलगा माझा, मुलगी माझी, गाडी माझी, बंगला माझा. तसा देवा तूही माझा. पण असं नाही. मीराबाईंनी सांगावं, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरा न कोई, हे म्हणायला धाडस लागतं. प्रपंच माझा आहेच आहे, पण प्रपंचापेक्षा सुद्धा तू माझा जास्त आहे देवा, हे म्हणायला धाडस लागतं. आणि आम्ही माझं माझं करता करता बहिर्मुख झालो, सगळीकडे त्याला शोधायला लागलो. त्यामुळे आत शोधायचं राहून गेलो, तो सापडत नाही. एक प्रवासी, मोठा प्रवास चाललाय ट्रेनचा, एक 2-4 दिवसांचा प्रवास आहे रेल्वेचा. श्रीमंत होता, व्यापारी होता, हातामध्ये पैसे होते, कॅश होती, काही रक्कम खिशामध्ये आपले पैसे ठेवलेले त्यांनी. आणि त्याच्या बरोबर समोरच्या बर्थवर एक माणूस होता, तो खरं तर चोर होता. आणि त्या चोराने त्याच्याकडची ती कॅश पाहिली आणि ठरवलं की आज रात्री हे पैसे आपण मिळवायचे. रात्र झाली, तो श्रीमंत माणूस झोपून गेला. त्याच्या खिशामध्ये हा चोर पैसे तपासायला लागले, कारण ठेवताना पाहिलं होतं कुठे ठेवलेत. पैसे काही मिळेनात. सगळीकडे शोधलं, पैसेच मिळेनात. चोराला प्रश्न पडला, मी डोळ्यांनी पाहिले, माझ्या डोळ्यासमोर यांनी याच खिशात ठेवले होते पैसे, पैसे मिळेनात. तो झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी परत तो व्यापारी किंवा तो श्रीमंत गृहस्थ उठला आणि त्यांनी खिशातनं, त्याच खिशातनं परत पैसे बाहेर काढले. त्यांनी त्याचं काय असेल ते काम केलं, परत पैसे खिशात ठेवले. चोरांनी ते पाहिलं, म्हणाला याच खिशात मी काल रात्री तपासले होते, पैसे मला दिसले नाहीत. त्या रात्री सुद्धा त्या चोरांनी भरपूर तपास केला, त्या चोराला पैसे काही मिळाले नाहीत. शेवटी कंटाळला आणि मग सकाळी विचारलं की महाराज, तुम्ही प्रवास करताय, तुमच्याकडे भरपूर कॅश आहे, मी पाहिली आहे, पण मी चोर आहे म्हणाले. मी चोर आहे. त्यांनी त्याची ओळख करून दिली. मी चोर आहे, मी खूप प्रयत्न केला तुमच्याकडचे पैसे चोरायचा, पण मला मिळाले नाहीत. मला सांगा, मला पैसे देऊ नका, पण फक्त सांगा ठेवत कुठे होता. पैसे मला देऊ नका, पण कुठे ठेवत होता रात्री झोपताना तेवढं सांगा. सगळीकडे शोधलं. तो गृहस्थ म्हणाला, लेका तू सगळीकडे शोधलंस, पण तुझ्या उशीखाली शोधायचं विसरलास. बघा, तुझं आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी. केवढं मोठं तत्वज्ञान आहे. आज आम्ही सगळीकडे शोधतोय समाधान, शांतता, स्वास्थ्यता. वर्कशॉप्स आहेत, ढीग लागलाय सगळीकडे. ऑनलाईन वर्कशॉप आहेत, योगाचे वर्ग आहेत ऑनलाईन. घर बसल्या तुम्हाला योगा करायला शिकवतील, मेडिटेशन करायला शिकवतील. मी म्हणते या कशाची गरज नाही. महाराजांच्या जवळ थोडं येऊन बसा आणि महाराजांची पोथी हातात घ्या, सगळं समाधान मिळेल, सगळं मिळेल.
कशाची गरज नाही. सगळ्या आनंदाचा ठेवा संतांनी आम्हाला दिलाय. आम्ही सैरभैर झालो, आम्ही सगळीकडे त्याला शोधतो. देवाला मोजायचं असेल तर अन्य कुठल्या गोष्टीची गरज नाही. देहाच्या बाबतीमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ना, योग याग तपे देहाची या योगे, तुकोबरायांचं 3रं चरण या अभंगातलं. ज्ञानाची या लागे न सापडसी, भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे. योग याग तपे ज्ञानाची या योगे, देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसी. बघा, योग मार्ग, तप मार्ग हे सगळे देहाशी संबंधित आहेत. आणि या मार्गांनी जर आपण गेलो, फार कर्मकांड उपासना नाही करायची का? करायची. साधकासी सूचना उपासना, उपासना समर्थ म्हणाले. पण या मार्गांनी अहंकाराची भीती खूप आहे, महाराजांचं म्हणणं आहे. आणि एकदा का अहंकार आला की देवाला ॲलर्जी येते एवढ्या एका गोष्टीची. देवाला दंभ नाही आवडत, सगळं स्वीकारेल पण तुमचा अहंकार नाही स्वीकारणार. कारण तिळभरी जरी होई अभिमान, मेरू तो समान भार देवा. भक्ताला तिळा एवढा जरी अभिमान झाला ना तरी देवाला त्याचा मेरू पर्वत एवढा भार होतो, असं संतांचं म्हणणं आहे. हे माझं म्हणणं नाहीये. म्हणून अहंकाराची बाधा होता कामा नाहीये. देव, ज्ञानी माणसाला अहंकार होण्याची भीती आहे, अज्ञानी माणसाला अहंकार होत नाही. बघा तुम्ही, म्हणून आपण शब्द वापरतो, फार भोळ आहे ते. भोळ, भोळ म्हणजे वेड नाही. महाराजांचं म्हणणं आहे, भोळ म्हणजे वेड नाही, ज्ञानानंतरची आलेली सहजता असते ती. भोळ म्हणजे वेड नाही. मग भक्त कसा असला पाहिजे? तो भोळा असला पाहिजे. सहज भाव त्याचा भगवंताच्या चरणी असला पाहिजे. कारण योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसी, विठोबा रखुमाई. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतराने तत्वता न मोजवे. योग याग तपे देहाची या योगे, ज्ञानाची या लागे न सापडसी. ज्ञानोबर आहे. ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, ज्ञानी माणसाला अहंकाराची भीती असते. बघा, खूप हुशारी असली की अहंकार आलाच. नवल अहंकाराची गोठी, विशेषेन लगे अज्ञाना पाठी. सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. दासबोध मनोबोधामध्ये समर्थ म्हणतात, जेणे मक्षिका भक्षिली जाणीवेची, तया भोजनाची रुची प्राप्त कैची. अहम भावजा मानसी चाविरेना, तया ज्ञान हे अन्न पोटी जिरेना. अशी ज्ञानी माणसाची कधी कधी दयनीय अवस्था होते. बरं, ज्ञानी माणसाला अहंकाराचा स्पर्श होऊ शकतो. पांडुरंग शास्त्री आठवले, दादा म्हणायचे. लोक त्यांना विचारलं होतं एकाने, महाराज दादा ज्ञानी कुणाला म्हणायचं? दादा हसून उत्तर देत होते, म्हणाले, ज्याचा चेहरा एरंडेल प्यायल्यासारखा असतो तो म्हणले ज्ञानी ओळखायचा. बघा ना, लोक हसायला तयार नाही, कुणाशी बोलायला तयार नाही, इकडे तिकडे बघायला तयार नाही. काही जगाशी आमचं घेणं देणंच नाही. असे एककेंद्री, आत्मकेंद्री राहायला लागली माणसं. बर, एकांत करायचा का? करायचा. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, सेवू ब्रह्मरस आवडीने. मग आम्ही एकांतवास करतो महाराज म्हणतात. पण लोकांताशिवाय एकांताची किंमत कळत नाही. लोकांताशिवाय एकांत नाही आणि एकांताशिवाय हृदयस्थ सीताकांत नाही. हा संतांच्या जीवनाचा संदेश आहे. भगवंताला प्राप्त करायचं असेल तर एकांत साधना करावी लागेल. पण असं नाही की सामाजिक बांधिलकी सगळीच उगारून द्यायची, असं नाही. समर्थांना विचारा, जगाचा तो भार आपुल्या शिरावर आईसे थोडे तर वाटू द्या हो. मी माझ्या समाज बांधवांचा काहीतरी देणं लागतो, काहीतरी भागीदारी आहे माझी, काहीतरी त्यांचा बोझा माझ्यावर घ्यावा लागेल, मला काहीतरी जबाबदारी स्वीकारावी लागेल. हे संतांचं तत्वज्ञान आहे. बघा, भगवंताला मोजता येत नाही. तुकोबराय सांगतात, त्याला भक्तीच्या मापाने मोजावं लागेल. मी मघाशी ज्याचा उल्लेख केला, आपली कीर्तनाची वेळ संपलेली आहे मला माहिती आहे, पण तरी सुद्धा 10 मिनिटं फक्त अजून, बरोबर ना? चालेल ना? का संपवायची? आपण ज्या भूमीमध्ये राहतो ती आदिशक्ती अंबा माता, जगन्माता, रुक्मिणी माता, ज्या भूमीमध्ये तिने अवतार घेतला, विदर्भ देशाची ही कन्यका भीमकी तिचं नाव, भीष्मक राजाची मुलगी. काय भगवंताची भक्ती असावी आणि किती भगवंताला आळवलं. भागवतामध्ये 7 श्लोकांमध्ये पत्र लिहावं आणि भगवंताला बोलावून घ्यावं कुंडिनपुरामध्ये, मला घेऊन जा म्हणून. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते, निर्विश्य कर्ण विवरैर हरतोंगतापम, रूपम दृशाम दृशिमताम अखिलार्थलाभम, त्वय्यच्युता विशती चित्तम पत्रपम मे. देवा घेऊन या मी तुम्हाला. पारिजात दारी
फुले का पडती शेजारी. किती सत्यभामेची व्यथा होती बघा. तिला वाटायचं माझ्या अंगणात झाड आहे आणि फुलं पडतायत रुक्मिणी आईसाहेबांच्या महालासमोर. वाईट वाटायचं. बघा तिची भक्ती खोटी नव्हती, तिचं प्रेम खरं होतं, भक्ती खरी होती. फक्त त्या भक्तीला, त्या भक्ती प्रेमाला एक असूयेचा, एक मत्सराचा आणि एक अहंकाराचा तंतू चिकटला होता. त्यामुळे देवाला ही सगळी लीला करावी लागली. भगवंतांच्या बाबतीमध्ये असं घडायचं, रुक्मिणी आईसाहेब त्या फुलांचा म्हणजे त्यांच्या अंगणातल्या त्या फुलांचा हार करायच्या आणि त्यांच्या गळ्यात घालायच्या देवाच्या. आणि तो जर सत्यभामेनी बघितला तर तिचं डोकं फिरायचं. बघा देवाला सुद्धा चुकलं नाही, देवाला सुद्धा कष्ट चुकले नाही संसाराचे. शेवटी देव खंत करू लागले, चिंता करू लागले. आता देवावर संकट आलं, आपल्यावर संकट आलं की आपण देवाकडे जातो. देवावर संकट आल्यावर देवानी कुठं जायचो. मग देव अशा वेळी संतांची आठवण काढतात. आणि आमच्या या गादीचे मालक देवर्षी नारद, नारायण 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 नाम तुझे अति पावन नारायण 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 नारायण. सुंदर ब्रह्मवीणेचा ठणकार करत आले. देवानी इतकं सुंदर स्वागत केलं नारदांचं. म्हणले नारदा या 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 या. आपल्या अर्ध्या आसनावर बसायला दिलं, खांद्यावर हात ठेवला, चौकशी केली. नारद हुशार होते, जातिवंत वकील. पुराणातलं नारद हे व्यक्तिमत्व, देवर्षी नारद म्हणजे साधं सुद्धा नाही, भक्तीचे आचार्य आहेत ते. 84 सूत्र भक्ती सूत्र आम्हाला दिली त्यांनी. आम्ही आपलं बोलताना सहज एखादा आग लावणारा माणूस असला तर आम्ही काय म्हणतो, आला बघा कळीचा. असं म्हणू नका हो, असं म्हणू नका. देवर्षी नारद म्हणजे साधं सुद्धा काम नाही. नरस्य धर्मो नारः तद्ददाति इति नारद असं म्हटलंय त्यांना. ते आले आणि ओळखलं की आज काहीतरी गडबड आहे. म्हणले फार गोड बोलतायत देव. आणि अति गोड बोलायला लागलं माणूस की सावध राहावं नाही का व्यवहारात सुद्धा. म्हणले देवा काय गडबड आहे, कसली चिंता लागली आहे का तुम्हाला. चिंता दिसतोय चेहऱ्यावर, चिंता दिसतीये. भगवंत म्हणाले नारदा आता वेळ कमी आहे, मी पटपट सांगतो ऐका. म्हणाले असं असं झालं, नरकासुराशी युद्ध झालं, तो पारिजातक मिळाला, तो सत्यभामेच्या महालाबाहेर लावला आणि त्याची सगळी फुलं रुक्मिणीच्या अंगणात. ती रुक्मिणी रोज मला त्याच फुलांचा हार करून घालते, तरी मी आठवणीनं काढतो. पण एखाद दिवशी विसरलोच तर मला घरचा आहेर इकडून मिळतो. काही विचारू नका, मी व्यापलोय म्हणले, मी कंटाळलो माझ्या प्रपंचाला. देव म्हणतायत त्यावेळी मला सोडवा म्हणाले या संकटातून. नारद म्हणाले देवा तुम्ही देव, तुमचा गृहस्थाश्रम, मी ब्रह्मचारी, आणि हे सगळं मी सोडवायचं, याच्यातून मी तुम्हाला ही कसली गंमत करता. नाही म्हणाले बरं ठीक आहे, काहीतरी पर्याय काढू आपण. आता मी जातो सत्यभामेच्या महालात, काय परिस्थिती आहे पाहतो आणि मग तुम्हाला निरोप देतो. माझा निरोप आला की लगेच या, थोडंसं नाटक करावं लागेल. भगवंत म्हणाले नाटक मी लहानपणापासून करतो, मला काही नवीन नाही, सांगा म्हणाले लगेच. फक्त आता 11 सव्वा 11 झाले, 11:30च्या आत काय ते नाटक पटकन उरका आणि लगेच या म्हणाले. देवर्षी म्हणाले चालेल. गेले सत्यभामेपर्यंत, सत्यभामेची व्यथा पाहिली, विचारलं काय म्हणणं आहे तुझं सत्यभामे. या प्राजक्ताला तोडायला निघाली कामगार लोकांना सांगून. तोडू नको म्हणाले, झाड तोडून काही नाही होणार, तुझं म्हणणं तरी काय आहे सांग. सत्यभामा म्हणते मजमनीचा हाची भावो. हरिविजय ग्रंथामध्ये या प्रसंगाचं वर्णन केलं श्रीधर कवींनी. मजमनीचा हाची भावो, जन्मो जन्मी कृष्ण लवलावो, पावावया सुगम उपावो, व्रत तपे की दाने. मला काही नको म्हणले, मला जन्मोजन्मी कृष्ण परमात्मा माझे पाहिजेत, एकटीचे. हे एवढंच आहे ना, मग हे झाड तोडू नकोस. एक उपाय सांगतो, ज्या जन्म म्हणजे प्रत्येक जन्मामध्ये एखादी वस्तू किंवा व्यक्ती आपल्याला मिळावी असं वाटत असेल तर या जन्मामध्ये त्या व्यक्तीचं किंवा वस्तूचं दान करायचं असतं. तुला जमेल या जन्मात कृष्णाचं दान कर, जन्मोजन्मी देव तुझे. पटकन व्रत संकल्प केला. आता दान कुणाला द्यायचं, दान घेण्याचा अधिकार ब्रह्मवृंदांचा, म्हणून ब्रह्मवृंदांना पाचारण केलं. पण ब्रह्मवृंदांनी सांगावं कृष्ण आम्हाला दानात नको, दुसरं काही असेल तर द्या. विप्र म्हणती तो गोवळा, आम्ही ब्राह्मण सोवळे. हरिविजयातली ओवी आहे. म्हणजे बघा आम्हाला देव नकोय, देव सोडून सगळं पाहिजे. कारण कृष्णच जर घेतला दानात तर लौकिकाशी केवढी तडजोड करायला लागेल, भौतिकाशी. लौकिकाला तिलांजली द्यावी लागेल. त्यामुळे नको म्हणाले, कृष्ण नको आम्हाला दानात, कुणीच त्याला घ्यायला तयार नाही. त्यावेळी सत्यभामा खजील झाल्या, काय करू आता, कुणाला देऊ दानात. नारद म्हणले बघ आता मीच सांगितलंय, चल लवकर माझ्या हातावर उदक सोड आणि दान देऊन टाक कृष्णाचं मला. देवर्षींकडे दान दिल्याबरोबर
निरोप पोहोचला. देव आले आणि देवर्षी म्हणले, देवा आता हे रत्नजडीत पोशाख सगळा उतरवायचा, आमच्यासारखा वेश परिधान करायचा, आमच्यासारखी वीणा हातात घ्यायची, खडावा घालायच्या, आमच्या भागवत पक्षाला तुमच्यासारखा कार्यकर्ता मिळालाय म्हणाले खंबीर, चला आमच्या बरोबर आता. आणि देव असे केविलवाणा चेहरा केलाय जणू आपण कशा आपल्याला काही माहितीच नाही. सत्यभामेला वाईट वाटलं. नका म्हटली न्यू देवाला. देव जर निघून गेले तर द्वारकेत काहीच शिल्लक राहणार नाही. सगळ्या द्वारकेत बातमी पसरली, रडायला लागली सगळी द्वारका. देवाला घेऊन जाऊ नका म्हणून बलराम दादा असे आडवे, त्यांनी तर नांगर मुसळ घेऊनच आले होते. युद्ध करायची वेळ आली तर तेही करू, पण नारदांना कृष्णाला कान्हाला घेऊन नाही जाऊ देणार. नारदांनी शेवटी मध्यम मार्ग काढला. म्हणाले ठीक आहे, तुमचा कृष्ण मी नेत नाही, पण सत्यभामेचा संकल्प पूर्ण झाला पाहिजे. केलेलं दान आहे, काहीतरी सुवर्ण मध्ये काढूया. काय, द्वारका नगरी सोन्याची आहे. कृष्ण परमात्म्याच्या वजनाच्या भारोभार सोनं तुम्ही मला द्या. झालं, सत्यभामेचा संकल्प पूर्ण होईल आणि कृष्ण परमात्मा पण द्वारकेत राहतील. म्हणून मोठा तराजू बांधला गेला आणि त्या तराजूमध्ये देवाला बसवलं. दुसऱ्या बाजूला द्वारकेतलं सगळं सोनं येऊन पडलं. ऐकताय ना सगळे, सगळं सोनं द्वारकेतलं येऊन पडलं, पण देवाचं पारडं इंचानी सुद्धा हले ना, इंचानी सुद्धा. कितीतरी प्रयत्न झाले, सगळं सोनं द्वारकेतलं येऊन पडलं. सत्यभामेनी स्वतःच्या अंगावरचे दागिने, मंगळसूत्र तेवढं ठेवलं, बाकी सगळे दागिने तिथं ठेवले, तरीही देवाचं पारडं इंचानी हाले ना. शेवटी रुक्मिणी आईसाहेबांना बोलावलं. त्या मौनात होत्या, अनुष्ठान चालू होतं. धावत गेली सत्यभामा आईसाहेबांच्या